गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सर्वजण? आता आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला चाललेलो आहोत, मी आणि प्रथमेश. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? आता मी आणि प्रथमेश मॉर्निंग वॉकला आलेलो आहोत शेताकडे फिरायला. तर बरेच दिवस झालं फिरायला काही सकाळचं आलंच नाही, कारण संध्याकाळचं यायचं पण सकाळचं काय येतच नव्हतं. पण आता म्हटलं जाऊन फिरून यावं, सकाळचं खूप भारी वाटतं. मंथन झोपलं त्याच्या आजोबांच्या जवळ निवांत, त्यामुळे म्हटलं पटकन जाऊन यावं. आता गावाकडे येऊन 15-20 दिवस झालेले आहेत आईकडे. तर आता जायचं आहे परत उद्या नगरला. तर म्हटलं आजचा एक दिवस आहे तर खूप धमाल करून घेऊ, एन्जॉय करू सगळा. आणि हे 15-20 दिवस कसे गेले कळलंच नाही. आता खरं तर जायची इच्छा होत नाही आहे, पण जावं तर लागणारच आहे. तर चला थोडंफार फिरू आणि मग जाऊ परत घरी. सकाळच्या वातावरणात गावाकडे फिरले ना की खूप भारी वाटतं. आणि माहेर ही प्रत्येक मुलगीच्या आयुष्यातलं एक जिव्हाळ्याचं हे असतं नाही का. सकाळी शेताकडे आम्ही फिरायला आलोय मॉर्निंग वॉकसाठी. तर आता प्रथमेशला सांगितलंय, इथं समोर जांभळ झाड दिसलंय, तर मी त्याला सांगितलंय की ते जांभळ थोडे काढून देतो. पटकन झाडावरती चढलाय. आल्यापासून कशी फारशी जांभळ मिळालीच नाही, यावर्षी फारसा बहरच नाही आहे झाडांना. तर त्याला सांगितले तो वरती चढलाय, तुम्हाला दाखवते. मी चढणार होते पण मला भीती वाटते आता, कारण खूप दिवसाची सवय होती ती गेलेली. थांब बघा कसा चढलाय हा जांभळ काढायला. आळू घे. तो वरती जांभळ काढतो, मी जांभळ खायचं काम करतेय इथे बसून. छान आहेत. हा जो रानमेवा आहे ना, ह्याची चवच काही वेगळी असते. नॅचरली असतात ही, त्याला कुठल्याही प्रकारची केमिकल रसायन वगैरे फवारायची गरज नसते. त्यामुळे ज्या त्या सीझनमध्ये जी ती फळं उपलब्ध असतात तर ती खायला काही हरकत नाही, खायला हवीत. करवंद, जांभळं, तोरणं मी लहानपणापासून प्रचंड खाल्ले, त्यामुळे ते जर दिसले ना तर इतका आनंद होतो ना की ती खावीशी तर वाटतातच. घेतो आणि खातो. आता आम्ही घरी निघालोय. जाताना हे 2-3 आंबे भेटले. आता घरी जाऊन छानपैकी खातो. घरी जातो. तुम्हाला याचा पुढचा व्लॉग आता घरी गेल्यानंतरच येईल, म्हणजे ह्याच व्लॉगमध्ये करेन. थोडंसं शूट करणार आहे. मंथनची पणजी आजीसुद्धा आली आहे मंथनला भेटायला, तर तिने थोडंसं कॅप्चर करते व्हिडिओमध्ये. खूप बोलते ती, खूप सूचना सांगत असते मला, हे कर ते कर ते कर. चांगलं आहे, पण घरामध्ये माणसं असली ना की बरं असतं. तेवढंच आपले थोडंफार आपण जरी कामामध्ये असलो तरी मग त्यांचं कसं मुलांच्याकडे लक्ष असतं. मी जरी दुर्लक्ष केलं मंथनकडे तर ती सारखी मला ओरडत असते. हेच तर घरात माणसं असण्याचं हे असतं, वैशिष्ट्य असतं की त्यांचं लक्ष असतं मुलांच्यावरती. आपण नाही म्हणतो तरी अजून लहानच असतो त्यांच्यासाठी, त्यामुळे त्यांनी सांगितल्यानंतर काय राग फारसा येत नाही. चला आता घरी जातो आणि मग बघते तर घरी काय करते आई आणि आजी. सकाळीच काल सहज आईला म्हटलं, अगं मला तर जाताना थोडीशी चकली करून दे. तर ती सकाळी उठल्या सुरूच होतं तिचं चकली करायचं. आम्ही आज सकाळी 6ला उठलो इकडे यायचं म्हणून शेताकडे फिरायला, तर ती बहुतेक 5लाच उठली असेल. आम्ही उठल्यानंतर ती चकली तुझी थोडीफार झाली होती, तोपर्यंत आजीसुद्धा उठली होती. मग म्हटलं पटकन फिरून यावं. आल्यापासून तरी काय आलेच नव्हते शेताकडे, आता आली आहे. म्हणजे सकाळचं आले नव्हते, संध्याकाळचं येत होतो आम्ही. आणि आता कसं घरी थोडंसं काम चालू होतं ना, त्यामुळे मग शूटिंग वगैरे काही केलंच नाही. आता म्हटलं जायचे तर म्हटलं त्याच्यात थोडंसं शूट तरी करा, छोटासा ब्लॉग तरी करावा, जेणेकरून ह्या मेमरीज मला नगरला गेल्यानंतर पाहायला मिळतील. खूप भारी वाटेल तेव्हा.
शेताकडून घरी आल्यानंतर व्लॉग काही करणं मला जमलं नाही आणि आता बॅग पॅकिंग करायची म्हणजे बॅग आवरते आधी. दुपारचं वगैरे सगळं जेवण आमचं झालं. आता म्हणलं झोपायला नको आज, विश्रांती नंतर घ्यावी म्हणलं थोडीफार. बॅग पटकन भरावी. जेव्हा इकडे यायचं असतं ना तेव्हाच्या आधीच अगोदर मी बॅग भरते पण जेव्हा इकडून परत यायचं असतं ना तेव्हा बॅग आदल्या दिवशीच भरते. असंच होतं माझं. आता बॅग भरायची. बॅग काय भरायला फारसा वेळ लागत नाही. आईने लाडू केली आहे, चकली केली, संध्याकाळी ती चिवडा करणार आहे. आता ती भरून देते. तिचं चाललंय आवरावरी चालली तिची, हे दे ते दे. लांबचा प्रवास असला की कसं ओझं न्यायला नको वाटतं, बाकी काही नाही. जास्त ओझं होतं मग मंथनला घेऊन जायचं असं होतं. बॅगा खूप होतात मग, बॅगा जास्त असतं की मग नको वाटतं न्यायला, बाकी काही नाही. आणि आता आवरतोय. आजीचंही चाललंय. आजी आता खाऊ बनवते छान. तिच्या हातचा हिंगण मिठा आम्हाला सगळ्यांना आवडतो ना, मग तिला सांगितलं हिंगण मिठा कर म्हणून ती बनवतीये. अजून बरीचशी कामं आहेत, उद्या जायचं आहे तर आवरावरी करायचे, तर ती करते हिंगण मिठा. छान लागतं गरम असं. तिला तूप टाकलं ना की खूप मस्त लागते ती. आणि तिला असं छान असं तेल वगैरे लावून चांगली चपचपीत तेल लावून आंघोळ घातली आहे, त्यामुळे असं ऑइली थोडासा चेहरा दिसतोय. ठीक आहे पण खूप भारी वाटतं. चल आता बॅग पटकन भरते. मी बॅग भरतीये. तर आईने हे 2 बॅग आणून दिले, ही एक आणि ही एक. ही तिने शिवलेले बॅग आहेत. छान बॅग शिवली आहे घरी, तर ही घेऊन चालली मी. तिने शिवून ठेवलं आणि ही पण ही बरी पडते जेव्हा बाहेर कधी जाऊ ना आम्ही, तर हे चेन टाईप शिवलेली आहे बॅग तिने. बॅगच आहे ही, अशी शिवली आहे. छान आहे ना. आता घेऊन जाते जाताना नगरला, त्याच्यामध्ये पण साहित्य थोडंफार ठेवते. ते अशा बॅगा शिवते. ही कस्टमरची बॅग आहे, त्यांनी शिवायला सांगितली होती भाजीपाल्यासाठी, तर आईने शिवली आहे. आईला येता आम्हीच काही शिकलो नाही, शिकू आता तिच्याकडून. शिवते ही बॅग सुद्धा वरतून लावता येते इथं असं बाजूला वरच्या साईडला ना. कसं झालंय ग? छान झालंय. हिंगण मिठा त्यावरती गरमागरम तूप छान लागतं. चमच्याला खायचं छान लागतं ते. छान झालंय आजी, चांगलं झालंय. मला काय नको बाबा, हे बघितलंय. ही आहे माझी आजी. आता मी उद्या नगरला चाललीये. होय, मग तुला मला काही सांगायचंय का? काय सांगायचं, बाळाला जपून राहा, बाळाला चांगलं सांभाळ, घरात सगळ्यात प्रेमानं वागा, हेच सांगायचं. खाऊन पिऊन घट हो. तुझा पंतू कसा आहे? पंतू माझा गोड आहे, छान आहे. छान आहे का? छान. तुला जमवला का हा? नाही जमवला मला. आणि आजीच्या डोळ्याला मारलं. तो म्हणतोय मी आजीच्या डोळ्याला मारलो, म्हणतोय तो. त्याने थोड्याशा करामती केल्या आल्यापासून. आजीशी काय फारसं हे रमला नाही तो. सारखं वालचंदच्या आजीचं नाव घेत होता, पण पणजी आजीशी सारखं चांगला रमला. ही त्याची पणजी आजी आहे मंथनची, आणि तिने पण खूप छान प्रेम लावलं त्याला 2-4 दिवस. ती आली खास करून आम्हाला भेटण्यासाठी. अजून काय बोलायचे? काय नाही बाई भेट, तुम्हालाच या म्हणायचं होतं, पण आमचं काम चालू होतं. काम चालू आहे. आणि मग तू पण गेलीस म्हणजे मला दिसत नाहीस, भेटत नाहीस, म्हणून आलो भेटायला. आईला बी भेटल्यासारखं झालं, तुला बी भेटल्यासारखं झालं. उद्या जाणार आणि उद्या का हो राहा की अजून सुट्टी आहे. अरे अरे काय मारायचं नाही. अरे मला मारतो काय काय येणार का विचार आमच्या सोबत? नाही आता तुम्ही. अरे ते नको नको. नीट सांग, मी तुला काय सांगितलं नीट सांग म्हणून. इकडे दोघांची चालली आहे जुगलबंदी. काय चालली आहे? मारायचंच त्या आजोबांना. आजोबांना मारायचं. फाईट करते, फाईट फाईट. अरे वा 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 वा. हळूहळू चष्मा पडशील आजोबांचा. मुगे ताकद कुणाला आहे जास्त? ताकद कुणाला मुगे काय जास्त आहे? आता पडतोय मला, पडतोय पडतोय पडतोय. अरे बापरे, पडलो 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 पडलो. कोल्हापुरी कोल्हापुरी ताकद आहे वाटतं. काय मोठा झालास की रे, बॉक्सिंगच्या क्लासला जायचं, बॉक्सर व्हायचं. बॉक्सर काय होणार? बॉक्सर बॉक्सर. खाली उतर, खाली उतर. हे करायचं, फायटिंग करायची, फायटिंग मास्टर.
फायटिंग मास्टर इकडे या. असं करायचं नाही मग असं. आणि तू मारणार. या मला पाडतोय काय पडतोय 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 पडतोय. आजोबाला पडते काय? अरे 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 पडलो की रे मी. लागेल रे लागेल. अरे बापरे बापरे. आता माझी ताकद वाढते की नाही बघ. माझी ताकद वाढते. कशी वाढली ताकद? इया. इया. डोकं लावायचं डोकं. गवती चहाचा गड्डा मला कुंडीमध्ये लावायचा होता नगरला गेल्यानंतर, म्हणून मग तो इथं मी घेतलेला आहे सोबत. आणि गवती चहासुद्धा तिने आईने काढून असं छान बांधून दिला होता. हा आहे कढीपत्ता आमच्या झाडाचा पाठीमागील. तर ते झाड ना तर खूप उंच झालं आहे आणि त्याचा कढीपत्ता खूप छान आहे बरं का. आईने कणसं आणली होती तर त्यातलीच कणसं मला घेतलेली आहेत मी, कारण फार ओझं मला घ्यायचं नव्हतं. तर 2 कणसं मी घेतली. झाडाचे 2-4 आंबे घेतले. याचा वास इतका छान येत होता ना. आता म्हणलं नगरला गेल्यानंतरच आपण हे खाऊ. आणि आल्यापासून ती काही ना काहीतरी आई करते खाऊ घालते. तर चकली 2-3 वेळा तिने केली. आता जाताना सुद्धा तिने मला चकली करून दिली आहे. इथे हे लाल तिखट आहे बेडगी मिरचीचं, जे मला प्रचंड आवडतं. मेथकूट तिने केलं होतं तर ते थोडंसं मी घेतलं. इथे ही तुरीची डाळ आहे, जी घरची तुरीची डाळ होती ती घेतलेली आहे मी. आईने बांधून दिली आहे. हे आहेत हंडी पापड. मला हंडी पापड आवडतात म्हणून तिने बांधून ठेवलेले आहेत. आणि सगळ्यात आवडते जास्त असे रव्याचे लाडू मला प्रचंड आवडतात, म्हणून तिने मग माझ्यासाठी केलं. हे सगळं तर एका दिवसात तिने केलेलं आहे. लाडू, चिवडा, चकली. इतके दिवस तर घराचं काम चालू होतं, धावपळ चालू होती, त्यामुळे काही करणं जमलं नाही. तिने एकटीने केलं. मी ह्याच्यामध्ये तिला काही मदतसुद्धा केली नाही. माझं आवरणं माझं चालू होतं. तर ती काही ना काहीतरी करत असते, धडपडत असते. जे तिच्याकडे आहे त्यातलं ती द्यायचा प्रयत्न करत असते. आणि आईवडील आहे तोपर्यंतच बाहेरची मजा मला घ्यायची आहे. कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांग. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल. बाय बाय.